विटंबना झाली त्या पार्श्वभूमीवर इथे निदर्शनं करताय, काय म्हणणं आहे तुमचं? आज मुद्दा एक असा आहे की 6 फेब्रुवारी 2026ला तेलंगणामध्ये तेल्लपूर येथे महात्मा ज्योतिबा फुलेंची पुतळ्याची जी विटंबना झाली ही खरंच निंदनीय आहे आणि आम्ही त्या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत. एक मुद्दा एक असा की महात्मा ज्योतिबा फुले हे फक्त एका समाजाचे नव्हते तर राष्ट्रविचाराचे होते. ते आपल्या या पुण्यातले सगळ्यात पहिले नगरसेवक होते. म्हणजे पुणे मनपामध्ये पुण्यामध्ये लाईट आणि रस्ते आणण्याचं काम जो कोणी केलं असेल तर ते महात्मा फुलेंनी केलं होतं. आणि आज महात्मा फुलेंची या पुतळ्याची जी अशी विटंबना होती ही खरंच आपल्या भारतभूमीला खेदजनक आहे. स्त्री शिक्षणाचे जे पुरस्कर्ते आहेत, ज्यांनी विचार मांडले, ज्यांनी वैचारिकता सगळी केली, आज त्यांची अशी विटंबना होणे म्हणजे हे नक्कीच निंदनीय आहे. खरं तर तुम्हाला पुतळ्याची विटंबना का झाली याची पार्श्वभूमी पूर्ववत माहिती असेल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील पुतळा बसवण्यात आला होता आणि एकंदरीत पुतळा बसवण्यावरूनच हा सगळा वाद झाला होता. त्यामुळे दोन राष्ट्रपुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी असू शकत नाही का, आणि असला तरी तो वाद कशासाठी निघला? मुद्दा एक आहे, ज्यावेळेस तिथं तेलंगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला होता त्यावेळेस पतित पावननी तेलंगणाच्या कलेक्टरच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं नोंदवून निषेध केला होता. आणि मुद्दा एक आहे की छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात किंवा महात्मा ज्योतिबा फुले आहेत, हे राष्ट्रविचारांनी प्रेरित आहेत. हे राष्ट्राच्या विचारांसाठी कार्य केलेलं आहे. यांचं अख्खं जीवन त्यासाठी केलं. कुठलीही विचारसरणी आहेत, त्यांना स्वतःचं मत मांडायचा अधिकार आहे, परंतु कुठल्याही राष्ट्रीय स्मारकाला किंवा राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला हात लावायचा किंवा विटंबना करायचा कोणाला अधिकार नाही. आम्ही त्या घटनेचा पूर्णपणे निषेध करत आहोत. राष्ट्रपुरुषांचे पुतळे शिवाजी महाराज काय, महात्मा ज्योतिबा फुले काय किंवा कोणी असू दे, जे राष्ट्रविचारांशी निगडीत आहेत त्यांच्या पुतळ्यांना यापुढे कुठल्याही प्रकारचं, पुण्यात नाही तर संपूर्ण भारतभूमीमध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीची कामं होत नाही. म्हणून काल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. या संदर्भात कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की तिथं त्या घटनेबद्दल जे 20 जण अटक केले आहेत त्यांच्यावर कोणती कलमं दाखल करावी, त्या पद्धतीने आम्ही कलमं कुठली दाखल करायची ते पण आम्ही सांगितलेलं आहे. पतित पावन संघटना नेहमी समाजाच्या बांधिलकीने विचार करत असते आणि सामाजिक विचारांना जोपासण्याचं काम करते. हेच एवढंच आमचं म्हणणं आहे. राष्ट्रपुरुषांप्रती असलेली तुमची मानसिकता दिसून येते, मात्र त्या ठिकाणच्या लोकांची ती मानसिकता नाही आहे का, असं तुम्हाला वाटतं? नक्कीच त्या ठिकाणच्या लोकांची ती मानसिकता नाही, परंतु जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी राष्ट्रविचाराच्या पुरुषांचा नक्कीच अवमान होणार नाही, अपमान होणार नाही याची दखल घेणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला ज्या चुकीच्या घटना झाल्या त्याच्यावर आम्ही इथं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक अर्पण केला आणि पुष्पहार अर्पण करून मुक पद्धतीने, म्हणजे पतित पावनने मुक आंदोलन केलेलं आहे आणि मुक राहून आम्ही काळ्या भीती बांधून निषेध नोंदवलेला आहे. खरं तर आज या सगळ्या घटनेनंतर कुठेतरी महात्मा फुलेंच्या पुतळ्याची जी स्वच्छता तुम्ही केली, दुग्धाभिषेक घेतला, मात्र इतर वेळी या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याकडे कुणी डुंकूनही पाहत नाही, हा चुकीचा गैरसमज आहे तुमचा. ज्या वेळेस इथं मी अधोरेखित करतो की दर दिवाळीला पतित पावनच्या लेटर हेडवर या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करत असतो की ज्यांनी समाजामध्ये खरंच दिवाळी आणली, ज्यांनी शिक्षणाची दिवाळी केली, ज्यांनी शिक्षणाची चांगली दिवा लावला, त्या महापुरुषांची नक्कीच आपण हे करायची. आम्ही या ठिकाणी दीपोत्सव साजरा करतो, या ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे करतो आणि या पुतळ्याची देखभाल आम्ही करतो, कारण की ही भूमी महात्मा फुलेंची समता भूमी आहे. त्यामुळे महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं नक्कीच आम्ही देखभाल करत असतो.